चप चप गुजबट. नमस्कार भाऊसा. आज चालना असं भाऊसा भवान मायना दर्शन करायला. आईचं आपली गाडी ब्लॉगवर पुरा देख जा भाऊसा. तुम्हाला ब्लॉग जर चांगला वाटणार तर बारी बारीक कमेंट कर दे जा भाऊसा. चला मग जाऊत मग. माझा रस्ता मग तुम्ही देखू शकता. तो बल्लारी कसं ना असं जाणार आपला तिकडे राजू थोडा लांब तिकडे कोपरामध्ये आहे तिकडे बल्लारी वरच बॉन माहीत तिकडे जाणार आपला. आता 8 लोक पोहोचून दाखवू. तुम्ही बोला मग पुरा देख जाऊ. चला पुढे जाऊ तापू आता. भवान मायना म्हणजे दी कसं देखतो लाल लाल दी कसं होतो. आता तुम्हाला भवान मायना दर्शन करा जाऊ. तुम्ही ब्लॉग थोडा देख जाऊ. ब्लॉग मध्ये चांगला कमेंट कर दे जाऊ. चला मग जाऊ दाखवू पुढे जाऊ खुद. मग तुम्हाला भवान मायना दर्शन करावं जाऊ. पाऊस शिकत भाऊ हा मग थोडाफार बाकी आता मंदिरातून आमना होईल जास्त काही दुरण्यासाठी. मग तुम्हाला आता मंदिर जाऊ तुम्ही तर की कसं काय वातावरण कसं काय भारी वाटे एकदम शांत ब्लॉग पुरा कंटिन्यू देख जा. चला तुम्हाला भवान मायना मंदिरात दर्शन करावं. तुम्ही वातावरण इकडे आहे काहीच ना आहे कोणीच ना तिकडे आहे. पण जर तुम्हाला जर येणाशी नाडे तर ये जाऊ असवा. आडे इकनेर गाव लागे तुम्हाला जर जळगाव मी इकडे कुकडे येणार अशी तर तुम्ही विचारीस कोळा बी विचारशी असतं. तुम्हाला आई रस्ता सांगित कोणी बी मला भवान मायनी मंदिर जाणार भाऊ असा. सगळ्यात पहिले जडके गावी त्यानंतर विकनेर गावी मग अरे फाटाफाटी त्यातून तुम्ही येऊ शकतात. कोला विचारशी असतं तुम्हाला भवान मायना मंदिर जाऊ शकतात. तुम्ही देखू शकता बाबा कितला एकदम भारी झाड डायरेक्ट पुरा एकदम भारी नजर असं डायरेक्ट. अरे बरसात मग एकदम भारी वाटत भाऊ डायरेक्ट नवरात्रच मग बरसात मग भारी वाटत भाऊ. तुम्ही डाऊन पुढा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू देखत राहा भाऊ. ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटणार तर शेअर कर जा. तुम्ही देखू शकता थोडी द्या मस्त मनसोबत दिली असं मला जोडीदार याला कॅमेरामॅन अण्णा भाऊसं म्हणून शूट करायला ब्लॉग देखू शकता. तुम्ही पुढं कसा दिख एकदम भारी. आता थोडा फारच बाकी सुद्धा मग चोडाला मंदिराचा थोडा फारच दिका थोडाफार थकवा वाटी रे ना. फायनली भाऊ आता मंदिर जवळच लागलं जातो डायरेक्ट. देखू शकता तुम्ही आता मध्ये शकता देखो मंदिर आहे तिकडे इकडे एकदम भारी वाटत देखू शकता तुम्ही. आता मंदिर लोक पोसा देखू शकता पोशी घेत कोणी कोणी हात पाय बंद करू शकतो. आता आपू हात पाय गितपाय दुई घेत लागतो येस विरात देखू शकता. पाणी बी एकदम थंड राहतो.
इकडे घेत बस आपण. आई भवानी मायना खालना पाणी सण पावसा आई बरसात मग म्हणजे उन्हाळ्या मग 24 तासाचे पाणी रे पावसा डायरेक्ट उन्हाळ्या मग पण आठवणं डायरेक्ट तरी पण पाणी रे साडे तू मग देखू शकता तरी ते अजून पाणी असतं ती पण आडी इकडे आसपास पाणीच नसं पावसा आपण आडे पाणी रे पावसा. चला आता पुढं मंदिरनं दर्शन तुम्हाला करा पावसा तुम्ही एवढा बोला कंटिन्यू देखत राहशील तुम्हाला आता बन महिना दर्शन करावं पावसा. चला आता तुम्हाला भेट ना करावं मी बन महिना दर्शन करत आपण. चला एकदम शांत होता वाटा एकदम थंड वाटे ना देखू शकता मग तिकडं बाबा पण ते होत तिकडे बसवा. चला तुम्हाला मायना दर्शन करावं असं चला तुम्ही पण देख करी घ्या काय त्याच्यामध्ये एकदम शांत जर तुम्हाला पण येणार अशी तर ये जावं असं वाटे आणि मायना दर्शन करी घे जा सोबत कोला पण घे ये जा वाटलेस तर. काढ तू तुम्ही पाहायचं थांबणे पण त्याचा काही काय आण्याना खावाला आता जेव्हा येसू तेव्हा दुसरी बारीला त्याचा खावाला आमचं आता हे नारळ त्याला खावाडी दे मी नारळ बी कडक झाला फुटत बी असं दुकानवाला बी नारळ कोळला दिदी ना वाटीन फुटी घ्या होणार कोळला पण त्याचा खावडतो आपण. मी फोडत सांगता आम्हाला एक एकला दे ना धर धर याला लय भूक लागते ना यसला बी तर देऊ दे रे हे बाकी नसला धर तू त्याला दे वर कसला वाटेल तेव्हा याला नको त्याला बटरला दे ना एक लावू याला दे आव देखा आव तुम्ही पसंत दे त्यानं फेक त्याडी वर फेक. अरे यार इकडे दाब दिल्या देखील देखील थांबली तेच सांगताय मध्ये जरा जरा दूर का रे 100 मला जोडी जावी झालं ते एका माणसोबत कितला बारीक येतो डायरेक्ट तो म्हणजे त्याचा चांगलं बोल्या ना भाऊसवा ते पण चांगलं राहत भाऊसवा कधी बी होई ना जानवरला मारा ना भाऊसवा त्यांच्यासोबत प्रेम करा आणि भाऊसवा हे देख तेसला बी भाषा समज भाऊसवा आपली थांब रे पुरा आवगे आवले आवले पालं पाळणार वर तुम्ही लागेल मला वर देखू शकता मग इकडे बी एकदम भारी नजारा पण बसा. चला आज तुम्हाला वरतून धाव मी आज थोडं वरून धावा चला बरं कसं देखू बोला पण पहिलं राहतात जे आता पण आता कोणी राहीना पण आधी जास्त काही आता कोणी राहू शकत ना इकडे जास्त कारण वाघ रथ काही राहत त्यांमुळे काही राहत ना इकडे पहिलं आटे लोक बी राहतात पण आता काही राहत ना देखू शकता इकडे असं बारे जरा देख तो माझा जोडीदारकडे थोडंसं दिलीप एकदम खुशी वाटायचं डायरेक्ट त्याला म्हणून सोबत आणणं होतं चाल म्हणतं म्हणे बरोबर ब्लॉग शूट करणं होता आपला तो बी चाल म्हणे गरबी काय करतोच म्हणे तो बी म्हणा मग आपल्यासोबत नसतं आता इकून जाऊ तुम्हाला पुढं वरतून कसा दिखत
तुम्ही जर ब्लॉग कंटिन्यू जर देखे अशी भाऊसात जर तुम्हाला हा ब्लॉग जर चांगला वाटणार अशी तर चांगली कमेंट करी देजा भाऊसात जर आपल्या चॅनलला फॉलो करी देजा तर लोक हा ब्लॉगला एन्जॉय करा तुम्ही भेटूत आपण मग दुसरा ब्लॉग मग जय भवानी माता.